भाद्रपद चालू आहे, तर भाद्रपद संकष्टी चतुर्थी हे पितृपक्षामध्ये आता 10 सप्टेंबरला येत आहे. तर आपल्याला त्या दिवशी खूप छान पूजा करायची आहे. बघा, जेव्हा पितृपक्षात येणारी संकष्टी चतुर्थी खरंच विशेष मानले जाते. अनंत चतुर्थी हे नंतर भाद्रपद पौर्णिमेपासून आपल्याला मृत्यूपंचक लागलेले आहेत. म्हणजेच आपली आता पितृपक्ष चालू आहे, तर त्या पितृपक्षामध्ये जी काही संकष्टी येते ते विघ्नहर्ता असते. त्यामुळे आपण जेव्हा मनोभावे पूजा करतो तेव्हा आपले सगळे विघ्न दूर होतात असं सांगितले जाते. बघा, आपल्या ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हे आपण आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तर तेव्हा आपल्याला त्या दिवशी लवकर सकाळी उठायचं आहे आणि आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण गणेशांची पूजा करायची आहे. बघा, नित्यकर्म करून आपण गणेशांची पूजा करतो. बघा, गणेशांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यामध्ये येत असते. संकष्ट चतुर्थी ही व्रत केले जाते. हे व्रत कोणीही करू शकतं. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रत्येक घरोघरी चतुर्थीची पूजा मनोभावे करतात. कुळाचार कुळधर्माप्रमाणे गणपतीची आरती पूजन सेवा करतात. अंतःकरणाने गणपतीला आपण छान पूजा अंतःकरणातून करतो आणि व्रत करतो, उपास करतो. पितृपक्षात येणारे संकष्ट चतुर्थी पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची खरंच संधी प्राप्त झालेली आहे. बघा, पितृपक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे नावे श्राद्ध तर्पण केली जाते. त्यामुळे आपल्या 10 सप्टेंबरच्या रोजी भाद्रपद संकष्टी चतुर्थी दिवशी ही आपण छान मनोभावी पूजा केल्यावर आपल्याला जी काही पितरांचं पण आहे तर आपण ते पण पितराची सेवा आपण करत असतो नेहमी आपण पितृपक्षामध्ये. तर त्यांचेही विघ्न त्यांना आपण आशीर्वाद गणपती बाप्पाचे लावत. त्यामुळे मृत्यूपंचकांचे विघ्न दूर होतात. असं विघ्नहर्ताची कृपा अपार राहते. 5 नक्षत्राच्या विशिष्ट कालावधीमध्ये पंचक म्हटलं जाते. त्यामुळे त्या दिवशी मनोभावे आपल्याला पूजा करायची असते. बघा, त्या दिवशी आपल्याला भाद्रपद पितृपक्षात जी काही संकष्टी चतुर्थीचे आहे त्याचा प्रारंभ म्हणजे 10 सप्टेंबरच्या दुपारी 3:38 सुरू होऊन 11 सप्टेंबर म्हणजे गुरुवारी 12:45 पर्यंत राहणार आहे. तर भाद्रपद पितृपक्षाची संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय आहे रात्री 8:34 आहे. तर त्या दिवशी आपल्याला चंद्रोदयाची पूजा करूनच आपल्याला उपवास सोडायचा असतो संकष्टीचा. तर 10 सप्टेंबरच्या रोजी म्हणजे संकष्टी चतुर्थी जे आहे तर ते आपल्याला बालवृद्धाचे आराध्य दैवत समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाची प्रसंगी मनसोक्त नाचणारा आणि आगोडधोड आवडीने खाणारा, हा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, सर्वांना आदर्श वाटणारा असा देव म्हणजे आपले गणपती बाप्पा असतात. आपले बाप्पा हे विघ्नहर्ता असते. त्यामुळे आपण गणेश जे काही भक्त आहेत आपल्या पद्धतीने गणपती बाप्पांचे पूजन करतात. कोट्यावधी गणेश भक्त हे आपल्याला दिवशी उपवास करतात. त्यांच्या विघ्नहर्ता बाप्पा लवकरच शुभफल देतो अशी ही मान्यता आहे. त्यामुळे संकष्ट चतुर्थीला आपल्याला आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक आपल्याला दाखवायचा आहे. त्यांना दुर्वा अर्पण करायची आहे. जास्वंदाची फुलं हे अर्पण करायचे आहेत. त्या दिवशी चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडायचा नाही. त्या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आहे. रात्री चंद्रोदयाची जेव्हा वेळ होईल तेव्हा आपण धूप दीप लावून गणपतीची बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्ध्य द्यायला विसरायचं नाही. कारण चंद्रालाही आपण जेव्हा प्रार्थना करतो मनोभावे पूजा करतो तर त्यांचीही चंद्राला प्रार्थना केल्यावरही आपली मनोकामना पूर्ण होत असते. त्यानंतर गणपतीची आरती करायची आहे आणि सर्व आपण त्या दिवशी बघा भक्तिभावाने अथर्व शीर्षम नक्कीच म्हणायचं आहे. अथर्व शीर्षम हे आपण श्रवण केलं तरी चालतं किंवा पठण केलं तरी चालतं. आणि त्या दिवशी आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हे आपल्याला 108 वेळेस म्हणायचं आहे. तर नाही जमलं तर तुम्हाला ओम बालचंद्राय नमः, ओम बालचंद्राय नमः हे 108 वेळेस म्हणायचं आहे. बघा, हे ओम बालचंद्राय नमः जेव्हा हे जप करतो आपण गणपतीसमोर बसून तर आपण हे लवकर इच्छित मनोकामना लवकर आपल्याला शुभ फळ मिळत असतं हे असं म्हटलेलं आहे आणि खरंच आहे. खूप अनुभवलं आहे. त्यामुळे हे मंत्र नक्कीच तुम्ही 108 वेळेस म्हणा. त्या दिवशी नक्कीच मनोभावे पूजा करा. संकष्ट चतुर्थीची नेहमीप्रमाणे आपण दर महिन्याला आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास व्रत करतो, उपासना आणि सेवा करतो. तर त्याची मनोभावे नक्कीच आपले बाप्पा आपले मनोकामना पूर्ण करतात. इच्छापूर्तीसाठी हे आपल्याला उपाय करायचा आहे. त्या दिवशी बघा 21 जोडीची दुर्वा वाहताना आपल्याला
ओम बालचंद्राय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते दुर्वा आपल्या गणेशांच्या चरणी ठेवायचा आहे किंवा त्यांच्या डोक्यावर जरी ठेवलं तरी चालतं। तर ह्या मंत्र नक्कीच म्हणायचा आहे, खूप छान सेवा करायची आहे। तर तुमच्या नक्कीच तुमची इच्छापूर्ती जी काही मनोकामना आहे ते आपल्या गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे। तर भाद्रपद संकष्ट चतुर्थी हे खरंच पितृपक्षामध्ये आलेले, त्यामुळे खरंच अनन्यसाधारण ह्याला महत्त्व आहे। त्यामुळे त्या दिवशी संकष्ट चतुर्थीची खूप छान पूजा करायची आहे। आणि तुमचे पण काही मनोकामना पूर्ण झाल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। तर अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।